टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेला आहे। यांच्यामध्ये दिनांक 1 डिसेंबरला गुन्हा क्रमांक 408 घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम DBची टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून 2 आरोपीला अटक केलेला आहे। आणि तो गुन्ह्यामध्ये जे 408 गुन्ह्यामध्ये 9 तोळेचा सोना गेलेला होता, त्यांची पण पूर्णपणे रिकव्हरी झाली। आणि दोघे आरोपीकडून आणखी 7 गुन्हे, असं टोटल 8 गुन्हे आत्तापर्यंत उघड झालेले आहे। यांच्यामध्ये 43.7 तोले सोना म्हणजे जवळपास 440 ग्राम सोना, ज्यांची आत्ताची किंमत 53 लाखच्या वरती आहे। जवळपास 53 लाखची टोटल 43 तोळे सोन्याची रिकव्हरी आत्तापर्यंत झालेली आहे। त्यांच्यामध्ये ज्यांच्या काय रोल असतील, कोणी रिसिव्हर असतील ज्यांनी सोनं विकून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आहे। आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आम्ही त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे। एक चांगली कारवाई, एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे। आणि आजची PCचं मेन कारण काय असतात, आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात, ते सगळी मोठी डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील, पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून, एवढा पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे। मला असं वाटतं एक हेल्दी कॉम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेसमध्ये असला पाहिजे। आणि तो प्रक्रियामध्ये एक चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे। त्याबद्दल त्यांच्या एक योग्य त्या पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारचा पण सुद्धा आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे। मी आधीच तुम्हाला ते सांगितलेलं आहे की जे तपासामध्ये कोण काय निष्पन्न होतील त्याप्रमाणे योग्यता जे आमची लीगल कारवाई ते होणार आहे। हो, ते पण आहे शाहूवाडीच्या। ते ॲक्च्युली ते ना प्रेस कॉन्फरन्सच राहिली आमची, ते पण आम्ही मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, पण ते धावपळमध्ये सगळी रिकव्हरी नाही, पण ते पण आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो त्याबद्दल, कारण ते खूप आधी काय झालेलं होतं, मीडियामध्ये असं आलेलं होतं की ते जनावराच्या हल्ल्यामुळे ते झालेलं आहे। तरी म्हणजे तो इझिली तो आधी एडी दाखल झाली आणि पूर्ण बातमी अशी पसरली होती की ते कुठले बिबट्याच्या कुठल्या तरी हल्ल्यामध्ये तो त्यांचा मृत्यू झालेला आहे। पण नंतर LCBची पूर्ण टीम लेड बाय सागर वाघ, API आणि ते पूर्ण तिकडे कॅम्प करून आम्ही कोकणामधून ते आरोपीला आणलेला आहे। तो खूप चांगला गुन्ह्याचा पाठपुरावा आणि सगळे पुरावे गोळा केलेले आहे। आणि DYSP शाहूवाडी सध्या ते गुन्ह्याची तपास करत आहे। त्या गुन्ह्यामध्ये पण एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, पण ते तसा योगच चाललेला नाही, कारण ते 2-3 दिवस खूप तपासामध्ये राहिले सगळी टीम। तरी पण त्यांच्या योग्य त्या पद्धतीने आम्ही रिवॉर्ड क्राईम कॉन्फरन्समध्ये दिलेला आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।